चांगली धावसंख्या तो जमा करतोय या टुर्नामेंट्समध्ये. सचिन नावाचं वादळ आपण पहिल्या मॅचमध्ये बघितलं होतं. दुसऱ्या मॅचमध्ये शुभम नावाचा खेळाडू चमकलाय. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज तयार. विकी सिंग चेंडू ऑन साईडला खेळला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू वन बाउन्सची मारेशे पार आणि हा आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. लगातारच्या दोन चेंडूवर दोन मोठे फटके फलंदाजा करवी आपण नुकताच बघितलेत. 4 धावा प्राप्त होत आहेत. धावसंख्या झाली ती 8. फलंदाज सचिन बघितलं या आधीच्या मॅच मध्ये सचिन या खेळाडूला क्रमांक 3 वर धाडलं गेलं आणि ह्या मॅच मध्ये कुठेतरी त्यांनी टीम मीटिंग घेऊन एक अंदाज बांधला गेलाय आणि सचिन या खेळाडूला सलामीला पाठवलं गेलंय. तो सलामीला चांगलं योगदान देतोय. सचिन मांजरेकर तिथेच त्याने सुद्धा ठरवलंय की मला माझ्या संघामध्ये कुठल्याही क्रमांकावर जरी धाडलं तरी माझं जे काही आहे ते सर्वोत्तम देण्याचं मी काम करेन आणि ते काम करण्याकरता तो मैदानाच्यात उतरलाय. धावफलकावर धावा आहेत त्या 8 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढील चेंडू टाकण्याकरता गोलंदाज विकी सिंग या स्पर्धेतील अतिशय चांगला गोलंदाज. उंची जास्त असल्या कारणाने त्याचा अँगल सुद्धा व्यवस्थित फिरत आहे. पुन्हा हलक्या हाताने फ्लिक केलाय. डायबेस्टीच्या जवळून जाणारा चेंडू होता. बघितलं तर पडल्यानंतर चेंडू आत वळणारा होता. फलंदाजाने हलक्या हाताने त्या चेंडूला वळवलंय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि 1 धाव पूर्ण केली. एका धावेची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 10. स्कोर मोज ऑन 10. 10 धावा चालू असलेल्या मॅच मध्ये बनवतायत हे प्रारंभिक फलंदाज बालाजी लॉयन्स संघाचे. टप्प्याचा चेंडू तो आत वळणारा होता. बॅकफुटला गेला. रूम बनवली, जागा बनवली आणि शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये टोळवला होता. गोलंदाज बघा किती चपळ आहे. गोलंदाज गेलाय, चेंडू उचललाय आणि नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने तो थ्रो करतोय, फेकी करतोय. सुदैवाने नॉन स्ट्रायकिंगच्या यष्ट्यांना हा चेंडू लागला नाही. अन्यथा फलंदाज बाद होता वाचलाय आणि बाद झाला असता. 5 चेंडू समाप्त झाले. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 11 धावा 11. या षटकातील आता शेवटचा चेंडू विकियाचा. बघितला आपण हाईट फॅक्टर सुद्धा असू शकतो आणि चेंडू वळताना सुद्धा दिसला डाव्या बाजूला. उंची सुद्धा उचळी सुद्धा जास्त होती या चेंडूची. लेग बिफोरची अपील केली होती. पंचाने लगेचच अपील पेटाळून लावलाय. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव फलंदाजाने पूर्ण केली. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर बालाजी लॉयन्स या संघाची धावसंख्या बिनबाद 12 अशी आता सुरुवात केली. पुन्हा एकदा आता दर्शन दाखवले सूर्यनारायण देवतेने. याआधी सूर्यनारायण देव आपल्यापासून बाजूला गेला होता. पुन्हा एकदा तो दर्शन दाखवतोय. थोडंसं मन प्रसन्न करतोय प्रत्येक खेळाडूचं. स्टॅमिना हा जास्त असायला हवा. क्षमता ही खेळाडूंची जास्त असायला हवी. वेगवान गोलंदाजांची क्षमता तर खरोखरच जास्तच असायला हवी कारण त्यांना रनअप जास्त घ्यावा लागतो आणि जास्तीत जास्त ते दुखापतग्रस्त होत असतात. गोलंदाजी मार्गावर नंबर 2चे षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय रोहित रुद्र आणि त्याला सामोरं जाईल उजव्या हाताचा फलंदाज सचिन मांजरेकर. एक नाव आपल्या डोळ्यासमोर येतोय. भारतीय क्रिकेटची सेवा करणारे खेळाडू संजय मांजरेकर हे महान खेळाडूंचे नाव समोर येतं. त्याच्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये दबदबा दाखवणारा खेळाडू. टेनिस क्रिकेटमध्ये त्याचा दबदबा होता उमेश मांजरेकर हे खेळाडू म्हणजे लगेचच आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. त्यांनी टेनिस विश्व गाजवलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संजय मांजरेकर जे आपल्याला जास्तीत जास्त समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. इथे आता रोहित रुद्र याचा बीट करून जाणारा चेंडू बघितला आपण. आज रात्री अपील जोरदार केली होती. अपील पेटाळून लावलंय. धावसंख्या आहे ती 12. रोहित रुद्र गोलंदाजी मार्गावर सज्ज. दिवस आता खेळाचा मानस होता या खेळाडूचा. असा तरी वाटतं नशीब या ठिकाणी बळवंत आहे. ते खेळाडू सचिन मांजरेकर याचं. 1 धाव पूर्ण केली. बॅटचा हलकसं स्पर्श होऊन चेंडू गेला होता यष्टिरक्षकांपर्यंत मात्र त्याच्या हातामध्ये तो बसला नाही. 1 धाव पूर्ण. एका धावेची धावसंख्या झाली 13. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावर लागला जात आहे. मॅचची स्थिती आहे बालाजी लॉयन्स विरुद्ध संध्याकाळी झाल्यावर कॉल करतो मी तो सांगतो विचार वेदांत वॉरियर्स.
रोहित रुद्र याच्या कोट्यातून नाही, पुढील नाही, चेंडू नाही. समोर आता उजव्या हाताचा हा, फलंदाज अक्षय नार्वेकर. अक्षय नार्वेकर या टुर्नामेंट्स मध्ये साधारणपणे चांगली फलंदाजी केलंय. इनसाइड आउट चेंडूला फोर्स केलंय, चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे एक्स्ट्रा कव्हरचा जो शतरक्षक होता तो कोणती चूक करत नाही. विकेटचं पतन झालंय. बघूया नेमकं काय घडलंय, कारण खरं तर इथे विकेटचं पतन होईल यात काही शंका नाही. गडी बाद झालाय, तो पहिला महत्वपूर्ण मोहरा कामी आलाय बालाजी लॉयन्स या संघाचा. फलंदाज अक्षय नार्वेकर हा बाद झालाय. 3 चेंडूंचा सामोरे जाऊन अक्षय नार्वेकर या खेळाडूने 2 धावा बनवल्यात. 1 गडी बाद. सध्याची स्थिती आहे ती 1-13, 1 षटक आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 या धावसंख्येवर हे विकेटचं पतन झालंय. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. असं अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या भारतभर होत असत आहेत. रणजी स्पर्धा असो, त्याच्यानंतर देवधर ट्रॉफी असो, अनेक ज्या स्पर्धा आहेत ज्या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त गुणवत्ता प्राप्त करणारे खेळाडू पुढे आपल्याला जाताना दिसत आहेत. आज रणजित सिंग विभाजी जाडेजा यांची सुद्धा आठवण येत आहे. 10 सप्टेंबर 1872 साली त्यांचा जन्म झाला आणि भारतातर्फे क्रिकेट जरी ते खेळले नसले तरी मात्र भारतामध्ये क्रिकेटची डेव्हलपमेंट कशी होईल, भारताचे स्टेडियमचे इम्प्रूव्हमेंट कशी होईल, सुधारणा कशी होईल याचं महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं आणि म्हणूनच त्या खेळाडूला क्रिकेटचा पितामह असं म्हटलं जातं. इथं मैदानाच्या आतून फलंदाज दाखवून देत आहेत की आमच्यामध्ये कशी क्षमता आहे, कशा प्रकारे आम्ही स्ट्रोक खेळू शकतोय. हा फटका त्यांनी चांगल्या पद्धतीने अद्यावत केलाय. ऑफ स्टंपवर सफल होऊन फाईन लेगच्या दिशेने चेंडूला दिशा दिली. 4 धावा प्राप्त केल्या आहेत. या 4 धावांची धावसंख्या झाली ती 17. धावसंख्या 4ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 17. पवन घाग हा मागच्या 2 सामन्यामध्ये सलामीला आला होता आणि आता मात्र त्याला क्रमांक 3 वर धाडलं जातंय. थोडासा हा एक बदलाव त्यांच्या संघाच्या माध्यमातून केला गेलाय बालाजी लॉयन्स संघाने. धावसंख्या आहे ती 17 धावा, 1 षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 रन्स. पुढचा चेंडू गोलंदाजाचा. स्लोवर 1 क्लीन बोल्ड. संत गतीचा चेंडू, ब्रेक टाकलेला होता चेंडू. बघूया आपण कशा पद्धतीचा हा चेंडू टाकलाय. पुढचा चेंडू गोलंदाजाचा. स्लोवर 1 क्लीन बोल्ड. हात वळणारा चेंडू होता. चेंडू ब्रेक टाकलेला होता चेंडू. बघूया आपण ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकल्यानंतर त्रिफळा उद्ध्वस्त केला जातो या फलंदाजाचा. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. 2 गडी बाद. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 17 धावा. 17 या धावसंख्येवर खतरा निर्माण झालाय फलंदाजी करणाऱ्या बालाजी लॉयन्स या संघाला. अजूनही त्यांचा महत्वपूर्ण खेळाडू आहे. खेळपट्टीवर जोपर्यंत तो आहे तोपर्यंत धावा येऊ शकतायत आणि त्याचं नाव आहे सचिन मांजरेकर. ही इज प्लेइंग ऑन 10. तो 10 या व्यक्तिगत धावसंख्येवर खेळतोय. आता नवीन फलंदाज झालाय तो म्हणजे तुषार कदम. तुषार कदम टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक मोठं नाव. अनेक स्पर्धा या खेळाडूंनी सुद्धा गाजवलेत. मात्र ती मैदानं वेगळी होती, तो काळ वेगळा होता. आताचं मैदान वेगळं आहे. या मैदानावर त्याला त्याची सर्वोत्तम खेळी करावी लागेल. गोलंदाज रोहित रुद्र हा त्याची सर्वोत्तम कामगिरी करतोय. गोलंदाजीमध्ये त्याने आता 2 गडी बाद केलेत आणि 5 धावा मोजलेत. या षटकातील त्याचा शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंगकडे फलंदाज आहे तो तुषार कदम. तुषार कदम हट्टाकट्टा मजबूत बांधाचा हा खेळाडू आहे. बॅकफुटला जाऊन चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये वळवण्याचा मानस होता आणि पहिल्या चेंडूवर हा तुषार कदम नावाचा फलंदाज बाद होतोय. मजबूत बांधाचा 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय रोहित रुद्र. बॅकफुटला जाऊन चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये वळवण्याचा मानस होता आणि पहिल्या चेंडूवर हा या मॅच मध्ये पकड मजबूत कशी करावी याकरता प्रयत्न सुरू आहेत या दोन्ही संघांचे. एक तर आता प्रयत्नामध्ये सफलता मिळते ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हटला तर तो म्हणजेच वेदांत वॉरियर्स या संघाने आता कमबॅक केलंय. एक विकेट फार महत्वाची आहे ते म्हणजे आता एक प्रेशर येऊ शकेल तो सचिन मांजरेकर या खेळाडूंवर, कारण 3 त्याचे साथीदार 3 त्याचे जोडीदार हे झटपट बाद होताना दिसले. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यावर बालाजी लॉयन्स या संघाची धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 17. खूप चांगलं प्रदर्शन रोहित रुद्र या खेळाडूचं या मॅच मध्ये. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विकी सिंग ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं संघाचं
तिसरं षटक टाकण्याकरता तो सज्ज झालाय आता. सांघिक तिसरं आणि व्यक्तिगत असं दुसरं. नॉन स्ट्रायकिंग कडे आता नवीन फलंदाज आलाय प्रितेश. नवीन फलंदाज प्रितेश. स्ट्रायकिंग कडे फलंदाज सचिन मांजरेकर. हो कडेकडे खेळण्याचा प्रयास होता फलंदाज सचिन मांजरेकर याचा, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. धावसंख्या याची 17 धावा. 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 17. खतरा 17 या धावसंख्येवर पुन्हा निर्माण झाला होता दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर. विकी सिंग यष्टीरक्षक निश्चितच महत्वाचा भाग असतो जो सातत्याने काही ना काही कृती करत असतात. कुठला खेळाडू कुठल्या क्षेत्रामध्ये ठेवावा हे व्यवस्थित निरीक्षण करतायत. डिफेंड राऊंड विकेटचा मारा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडूला टोळावला जात आहे. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. संधी नाही आता फलंदाज क्षेत्ररक्षकाला, संधी होती ती फलंदाजाला. 4 धावा तो प्राप्त करतोय. डिफेंड राऊंड विकेटचा मारा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडूला टोळावला जात आहे. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. संधी नाही आता. 21 धावा धावफलकावर जमा झालेल्या आहेत. हा जो फटका आपण बघतोय सचिन मांजरेकर याच्या बॅटमधून आलाय. 1-2 चौकार याआधी त्यांनी खेचले होते आणि आता हा तिसरा चौकार त्याच्या बॅटमधून येतोय. याचाच अर्थ दबाव कमी करण्याकरता त्याची ही कृती योग्य आहे या क्षणाला. गोलंदाज विकी सिंग एक वेगवान गोलंदाज म्हणून विकी सिंग कडे बघितलं जातंय. सफलता तर प्राप्त करून दिल्यात गोलंदाज रोहित रुद्र या गोलंदाजाने. 5 षटकांचा मॅच असताना चालू असलेल्या मॅच मध्ये वेदांत वॉरियर्स या संघाची धावसंख्या, या संघाविरुद्ध बालाजी लॉयन्स संघाची धावसंख्या 21 या धावसंख्येवरती. आता मात्र एक मोठा फटका. बिग हिट. यस याच बरोबर या 6 धावेची धावसंख्या वाढतोय 21 या धावसंख्येवरती. आता मात्र एक मोठा फटका ऑफ स्टंपवर सफल झालाय आणि या चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑन उडून खेळला 6 धावा करता. 6 धावेनिशी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 27. 2.3 चेंडूची समाप्ती. धावफलकावर धावा लागल्या त्या 27 धावा. 27 रन्स ऑन द बोर्ड. आता आक्रमकता पुन्हा एकदा तो लय मध्ये येतोय आणि गोलंदाज भय मध्ये जातो की काय. डिफेन्स केलाय. मोठ्या खेळाडूंची काही लक्षणं असतात ते आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. अगोदरच्या चेंडूवर आक्रमक पावित्रा घेतला. आता मात्र हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. 1 धाव पूर्ण केली. 1 धावेची धावसंख्या झाली ती 28. 2 षटकं आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात त्या 28 धावा. कॅमेरामॅन सुद्धा इथे या स्पर्धेची क्षणचित्र टिपताना दिसत आहेत. ऑफिशियल कॅमेरामॅन एका बाजूला बघताय आपण शुभम सुरबे. पुढचा चेंडू गोलंदाजाचा. ओहो आत वळणारा चेंडू होता. स्विंग केलंय गोलंदाजाने आणि खरोखरच जर आपण बघतो आउट स्विंग आणि इन कटर आणि आउट कटर जर चेंडू तुम्हाला टाकायचं असेल तर आपल्या अंगठ्या व्यतिरिक्त 2 बोटं तुम्हाला एकत्रित घ्यावी लागतात आणि 2 बोटांची ग्रीप ही चेंडूवर व्यवस्थित असायला हवी जेणेकरून तुम्ही स्विंग करू शकतायत चेंडूला. पुन्हा हात वळणारा चेंडू होता. जोरकस मारण्याचा प्रयास होता तो असफल होताना 1 धाव तर मिळेल मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर. आणि 1 धावेनिशी षटकाची सुद्धा समाप्ती झाली. षटकं संपतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर बालाजी लॉयन्स संघ फलंदाजी करताना या संघाची धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 29 धावा. 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर. गोलंदाजीचं जर आपण विश्लेषण करायचं झालं तर विकी सिंग यांनी 2 षटकं आतापर्यंत टाकलेत. 2 षटकांमध्ये 23 धावा मोजलेत. म्हणजेच या 29 रन्स ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावर लागल्या आहेत. विकी सिंगने 2 षटकांमध्ये 23 धावा मोजल्या. या आधीच्या ज्या 2 मॅच होत्या त्या 2 मॅच मध्ये विकी सिंग याची गोलंदाजी खूप चांगली प्रभावी होती आणि कुठेतरी त्याला सुद्धा थकवा जाणवत असेल आणि हेच कारण असेल की ह्या मॅच मध्ये तो धारदार गोलंदाजी करू शकला नाही. रोहित रुद्र हा फिरकीपट्टू, या फिरकीपट्टूला चांगलं यश मिळत आहे. 1 षटक टाकतोय. 1 षटकामध्ये 5 धावा देतोय आणि 3 सफलता प्राप्त करतोय. धावसंख्या 29 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. बघूया गोलंदाजी मार्गावर नेमकं आता कोणाला आणलं जात आहे.
विकास हा गोलंदाजी मार्गावर येतोय नंबर 4चं षटक टाकण्याकरता. विकास नंबर 4चं षटक टाकण्याकरता आलाय. धावसंख्या धावपळकावर लागल्यात त्या 29 धावा. स्ट्राईक इन कडे उजव्या हाताचा फलंदाज आहे तो म्हणजे प्रितेश. एक किल्ला लढवतोय सचिन मांजरेकर. 1 षटकार आणि 3 चौकार त्याच्या खेळीमध्ये येताना दिसत आहेत. गोलंदाज तयार. विकास राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. रिव्हर्स फटका अटेम्प्ट करायचा होता या फलंदाजाला मात्र तो त्याचा अंदाज चुकतोय. ऑफ ब्रेक लेग ब्रेक यांचं मिश्रण आज आपण इथे बघतोय. नुकताच पडलेला चेंडू थोडासा लेग स्टंपच्या दिशेने वळणारा होता. लेग ब्रेक चेंडू टाकला गोलंदाजाने. विकास या गोलंदाजाने ते बघू शकता तुम्ही. धावपळकावर धावा अजूनही थांबल्यात. धावपळकावर धावा आहेत त्या 30. आता स्ट्राईक इन कडे उजव्या हाताचा फलंदाज आलाय. स्फोटक असा फलंदाज आलाय सचिन मांजरेकर. हीच इन फॉर्म तो लय मध्ये आलाय. अगोदरच्या पहिल्या मॅच मध्ये 10 चेंडूत 35 धावा. त्याच्यानंतर बघितलं आपण दुसऱ्या मॅच मध्ये 9 धावांची चांगली खेळी त्याची बघायला मिळाली. ओहो अक्रॉस झालाय. हाय अँड हँडसम युथ 6. अतिशय सुंदर फटका. या फटक्यामध्ये त्याचा क्लास बघायला मिळाला. ओहो अक्रॉस त्यांनी टोकलाय. हाय अँड हँडसम. नावं हे अतिशय सुंदर फटका घ्यावीशी वाटतात. चांगली कामगिरी या खेळाडूने केली. धावसंख्या 6 पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 36 वर. 36 षटकारण्याची तो आकार देतोय. वन मॅन आर्मीची भूमिका तो अदा करतोय. या षटकानंतर तो किती धावसंख्येवर खेळतोय त्याची कामगिरी काय ही माहिती सुद्धा आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जुडलेत. कारण www.tenniscricket.in/live2 याच्या माध्यमातून तुम्ही क्रिकेटची स्पर्धा निहाळतायत. ओहो काय चांगलं तंत्र अवलंबलं या खेळाडूने. नेट कटचा फटका बघायला मिळतोय आणि अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. खुलं केलंय. स्टेअर केलंय या चेंडूला थर्ड मॅनच्या दिशेने. बघता बघता 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 38. तिसरं षटक संपल्यानंतर 4थ्या षटकाची जबाबदारी स्वीकारली विकास या खेळाडूंनी. 3 चेंडूंमध्ये विकास हा मागणा ठरतोय. विकास याच्या कोट्यातील पुढील चेंडू क्रॉस झालाय. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये थोडेसे क्षेत्ररक्षण करता करता चुकतायत. कंपल होत आहेत आणि त्याचा फायदा उचलला गेलाय. 2 धावा पुन्हा एकदा अंकित होत आहेत. लगातारच्या 2 चेंडूवर 2-2 धावा येताना दिसत आहेत फलंदाज सचिन करता आणि या 2 धावण्याची धावपळ करता वाढतोय. धावसंख्या झाली ती 40. या 40 धावसंख्येमध्ये विचार जर आपण केला तर जास्तीत जास्त धावा सचिन या खेळाडूच्या आहेत. व्यक्तिगत 31 या धावसंख्येवर तो खेळतोय. पुन्हा बघितला आणि चेंडूला दिशा देण्याचे काम या खेळाडूने केलंय. कदाचित स्ट्राईक शेवटच्या षटकामध्ये त्याच्याकडे ठेवण्याचा त्याचा हेतू असेल. 3.5 चेंडू समाप्त झालेत. धावसंख्या आहे 41 धावा. अजूनही 1 चेंडू शेष असेल या 4थ्या षटकातील. स्ट्राईक इन कडे फलंदाज आता प्रितेश स्ट्राईक इन कडे. फुलटॉस चेंडू. फलंदाजाला समाचार व्यवस्थित घेता आलं नाही. 1 धावची संधी आहे आणि बघता बघता फक्त एकाच धावेवर त्याला समाधान मानावं लागतंय. षटकाची झाली समाप्ती. 4 षटकं समाप्त झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यावर बालाजी लॉयन्स या संघाची धावसंख्या आहे धावफलकावर 3 गडी बाद 42 धावा. शेवटचे 6 चेंडू कसे असतील याची चर्चा आपण करणार आहोत. कारण गोलंदाजाची अग्निपरीक्षा असेल या क्षणाला सुद्धा. पुन्हा लय मध्ये फलंदाज येतात. लगातार 2 गडी बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की डाव सावरणं कठीण जाईल ते बालाजी लॉयन्स या संघाला. मात्र डाव सावरण्याचं काम करतोय उजव्या हाताचा फलंदाज सचिन मांजरेकर. जो व्यक्तिगत त्याची खेळी आपण बघितली तर खूप चांगलं प्रदर्शन करत असताना 31 या व्यक्तिगत धावसंख्येवर तो खेळतोय. नुकताच त्याने 1 धाव सुद्धा पूर्ण केली म्हणजेच 32 या व्यक्तिगत धावसंख्येवर खेळतोय. आणि एकंदरीत त्यांच्या संपूर्ण धावसंख्या या स्पर्धेतील बघितली तर आतापर्यंत पहिल्या सामन्यात 35 धावा. दुसऱ्या सामन्यात 8 चेंडूत 9 धावा आणि आताची त्याची ही 32 धावांची खेळी ही फार महत्वाची आहे. त्याही पेक्षा संघाला विजय मिळवून देणं हे फार महत्वाचं ठरेल.
वन मॅन आर्मी अशी भूमिका तो निभावतोय. म्हणूनच प्रत्येक खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये जातो त्यावेळेस त्यांनी स्वतःवर जबाबदारी स्वीकारायला हवी की सचिन जरी हिरा असला तरी मी हिरो आहे. 42 स्कोर मूव्स ऑन 42, 42 धावा धावफलकावर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर ही सरासरी आपण बघतायत. म्हणजेच विचार जर केला तर 10.50च्या सरासरीने 42 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर लागलेत. शेवटचे 6 चेंडू आणि ते टाकण्याची जबाबदारी स्वीकारतोय तो म्हणजेच विराज कोटणकर. विराज हा सुद्धा खूप चांगला फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. कही पे निगाही कही पे निशाणा खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू जातो ऑफ साईडला. मिड ऑफ मध्ये उलट्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयास होता गोलंदाजाचा विराज कोटणकर याचा. मात्र विराज याला हा झेल टिपता आला नाही. एक धाव छोट्या स्वरूपात पूर्ण केली फलंदाजांनी. एका धावेची धावसंख्या झाली ती 43. आता स्ट्राईक मात्र आहे ती फलंदाज सचिन मांजरेकर जो खूप फॉर्म मध्ये आहे. चांगले मोठे फटके त्याच्या बॅट मधून 2 मोठे टोळे आलेत. 3 कणकणीत चौकार सुद्धा त्याने खेचलेले आहेत आणि बहारदार कामगिरी संकट मोचक म्हणून तो मैदानाच्या आतून करतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज आहेत. व्यूहरचनेत बदल केला जातोय, फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल केला जातोय. ऑन साईडला आपण बघतायत जे फील्ड प्लेसमेंट आहे. आउट कॉर्नर मिड विकेट योग्य त्या उंची योग्य त्या अंतर चेंडू मारायच्या बाहेर छूम अंतर. या 6 धावा प्राप्त केल्या त्या फलंदाजांनी. या 6 धावेची धावफलक आता वाढताना दिसतोय. धावफलक बहरलाय. चेंडू मारायच्या बाहेर छूम अंतर. 49 स्कोर मोज ऑन 49. इज ऑन फायर. खरोखरच तारीफ करेन मी सचिन या खेळाडूची. आता जर त्याचा विचार केला तर व्यक्तिगत 38 धावा या खेळाडूच्या खात्यामध्ये जमा झालेत. अर्धशतक पूर्ण करण्याची संधी त्याला या षटकामध्ये आहे. हे शेवटचं षटक आहे. 6 धावांची धावसंख्या पोहोचली आहे ती 49 वर. खूपच चांगलं प्रदर्शन हा खेळाडू करतोय. आता त्याचा जम बसलाय खेळपट्टीवर. तग धरून राहणं फार महत्वाचं आहे हे त्याला ठाऊक आहे. पुन्हा एक क्रॉस होऊन खेळायचा प्रयास केलाय मात्र मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू आउटफील्डवर अडलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावे करता फलंदाज वेगाने धावतायत. बघता बघता ते 2 धाव पूर्ण करतायत. 2 धावांची धावसंख्या 50च्या पलीकडे जाताना दिसतंय. स्कोर मोज ऑन 51. 51 धावा आणि अजूनही या इनिंगचा विचार केला तर 3 चेंडू शेष असतील. त्या 3 चेंडूंमध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर एक मजबूत स्थिती बालाजी लॉयन्स या संघाची होऊ शकते वेदांत वॉरियर्स या संघाविरुद्ध. आणि ह्या मॅच तर जिंकावंच लागेल. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू होता. फलंदाजाला बीट वरून जातो हा चेंडू. फलंदाज फक्त बघ्याची भूमिका करतोय. पंचांच्या माध्यमातून काहीच इशारे येताना दिसत नाही. डॉट चेंडू आणि डॉट चेंडू असल्या कारणानं धावसंख्या अजूनही थांबले 51 वर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सचिन इज प्लेइंग ऑन 40. फोर्स केला होता या चेंडूला. वाईड ऑफ मिड ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. एका धावेची धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली ती 52 वर. आता बघितलं तर सचिन मांजरेकर हा 43 या धावसंख्येवर खेळतोय आणि कदाचित तो 43 या धावसंख्येवर नॉट आउट राहू शकतोय कारण आता इनिंग मधला एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंगकडे फलंदाज प्रितेश. लास्ट बॉल इन द फर्स्ट इनिंग. या इनिंग मधला हा शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या एका चेंडूवर काय पवित्र आहे या फलंदाजाचा ते आपण बघणार आहोत. क्रॉसल आहे. चेंडू हवेमध्ये आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि त्याचा नतीजा हा चेंडू सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. विकेटचं पतन होताना ते आपण बघणार आहोत. चौथ्या विकेटचं क्रॉसल आहे. चेंडू हवेमध्ये आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि त्याचा नतीजा ती 52. चेंडू सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये. अशा रीतीने हा पहिला डाव आपण बघितला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बालाजी लॉयन्स संघाने वेदांत वॉरियर्स या संघाविरुद्ध फलंदाजी करताना धावफलकावर ताबा जमा केले. त्या 52 आणि 53 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय ते वेदांत वॉरियर्स या संघासमोर. फलंदाजीचा विचार केला तर नाबाद खेळी करतोय. नाबाद खेळी ही फलंदाज सचिन मांजरेकर याची. व्यक्तिगत अशा त्यांनी 41 धावा बनवल्या ज्याच्यामध्ये 3 उत्तुंग षटकार
आणि 2 खणखणीत चौकारांचा समावेश आपल्याला बघायला मिळतोय. बघूया मात्र ह्या 41 धावा करण्याकरता या खेळाडूंनी किती चेंडूचा सामना केलाय. याआधी आपण बघतोय अक्षय नार्वेकर हा फ्लॉप ठरलाय. 3 चेंडूमध्ये 2 धावा केल्यात. सलामीला आलेला फलंदाज एकाकी लढा देतोय. ज्या खेळाडूने 3 चौकार आणि 3 षटकारांची 41 धावांची खेळी केली. 18 चेंडूमध्ये 41 धावा त्याने बनवल्यात. तदनंतर मध्याफळीमध्ये विशेष काही कुठला खेळाडू प्रभाव पाडू शकला नाही. गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाज रोहित रुद्र वगळता इतर जे गोलंदाज आहेत ते महागडे आपल्याला ठरताना दिसत आहेत. रोहित रुद्र एक मात्र असा गोलंदाज आहे ज्याने एका षटकांमध्ये 5 धावा देऊन 3 सफलता प्राप्त केल्यात. दुसरे गोलंदाज हे अपयशी ठरलेत म्हणजेच विकी सिंग ज्याने 2 षटकांमध्ये त्याचा जो कोटा होता 2 षटकांचा त्या 2 षटकांमध्ये त्याने 23 धावा मोजल्या आहेत. विकास याचं व्यक्तिगत 1 षटक बघितलं. एका षटकामध्ये विकास यांनी 12 धावा मोजल्यात आणि विराज कोटणकर या गोलंदाजाने एका षटकामध्ये 10 धावा मोजल्यात. हे अनालिसिस आपण बघितले. हे हाफ मॅच समरी आपण तुमच्यापर्यंत पेश केले. जिंकण्याकरता आता 53 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो वेदांत वॉरियर्स या संघाला. या 53 धावा कशा काय केल्या जातील, काय अडचणी निर्माण करू शकतायत क्षेत्ररक्षण करताना बालाजी लॉयन्स संघाचे खेळाडू आणि फलंदाजीमध्ये नेमकी कशी काय डावाची सुरुवात करतायत ते वेदांत वॉरियर्स या संघाचे खेळाडू हे जाणून घेण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये परतूया. पहिला डाव संपल्यानंतर धावपळकावर आपण धावा बघितल्या होत्या. बालाजी लॉयन्स या संघाच्या ते 52 आणि 53 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता आता प्रारंभिक जोडी उतरले ती म्हणजे वेदांत वॉरियर्स या संघाची विकी सिंग आणि त्याच्या जोडीला विराज कोटणकर. दोन्हीही चांगले खेळाडू ज्याने चांगलं प्रदर्शन केलं या टुर्नामेंट्समध्ये. विकी सिंग आणि विराज कोटणकर या 2 खेळाडूंनी खूप चांगलं प्रदर्शन केलंय. पंच त्या ठिकाणी इशारा करतायत मॅच ऑन होतोय, गेम ऑन होतोय. सचिन मांजरेकर
पहिलं षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. या टुर्नामेंट्समध्ये सचिन यांनी अष्टपैलू कामगिरी केली. पहिला मॅच सुद्धा जो त्यांच्या हातामधून निसटला होता तो मॅच जिंकून दिला होता सचिन मांजरेकर या खेळाडूंनी. आणि आता सुद्धा ह्या मॅचमध्ये त्यांनी नाबाद नॉट आऊट सलामीला येऊन त्यांनी 41 धावा 18 चेंडूमध्ये पूर्ण केलेत. आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता तो आलाय. स्ट्रायकिंगकडे फलंदाज विकी सिंग. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. विषेपमध्ये फटका खेळायचा मानस. चेंडू मिडॉनमध्ये अडवला गेलाय. 1 धाव पूर्ण आणि एका धावेनिशी खातं उघडलंय फलंदाज विकी सिंग या फलंदाजाने. एका धावेनिशी संघाचा श्रीगणेश केलाय. 1 धावेनिशी संघाचा श्रीगणेश करताना खेळाडू. कारण बघतोय आपण क्रिकेटमध्ये 1 धाव फार महत्वाची आहे. राजकारणामध्ये 1 मत फार महत्वाचं आहे. म्हणूनच या आकड्याला फार महत्व प्राप्त होतं मित्रांनो. 1 धाव पहिल्या चेंडूवर पूर्ण केली. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना डावाची सुरुवात. तर विकेट्स 1 ते 2 विकेट्स लगातार घ्यावे लागतील गोलंदाजाला दडपण आणण्याकरता फलंदाजांवर. स्लोवर पण संत गतीने चेंडू टाकलाय. म्हणजे जर आपण बघितला तर एक शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकलाय. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडूला वळवलंय फलंदाजाने. 1 धाव पूर्ण केली आणि एका धावेनिशी त्याने सुद्धा खातं उघडलंय. दोन्ही फलंदाजाने आपलं खातं उघडलंय. विकी सिंग आणि विराज कोटणकर जबाबदारी स्वीकारण्याकरता सज्ज आहेत. विकी सिंग फलंदाजीमध्ये तितका प्रभावी दिसला नाही. गोलंदाजीमध्ये चांगला मारा त्यांनी केलाय. फलंदाजीमध्ये विराज कोटणकर हा चांगलं प्रदर्शन करून गेलाय या स्पर्धेमध्ये. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा निरीक्षण करूया. लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये 38 सर्कलच्या आत क्षेत्ररक्षक ऑफ स्टंपर शपवून खेळण्याचा प्रयास होता विकी सिंग या फलंदाजाचा. मात्र सचिन मांजरेकर याचा प्रभावी मारा. वेगवेगळे चेंडू तो टाकतोय. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, कधी कधी वेगवान चेंडू. ही क्षमता आहे त्याच्याकडे. एक क्रिकेट खेळण्याकरता असणारी कला ही त्याने पेश केले या मैदानावर. फलंदाजीमध्ये सुद्धा चांगला टान्स, चांगली फटकेबाजी या खेळाडूची आपण बघितली. गोलंदाज तयार सचिन. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बाहेर धाडण्याचा प्रयास. चेंडू शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाजाला बाद. यस इज गॉन. पहिली सफलता प्राप्त केली फलंदाज सचिन मांजरेकर या ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयास. चेंडू शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाजाला बाद. प्रदर्शन. यस इज गॉन. पहिली सफलता. निलेश ह्या क्षेत्ररक्षकाने अप्रतिम झेल टिपलाय. चांगला झेल टिपलाय. सहज आणि सोपा झेल होता मात्र त्याच्याकरता तो बघितला आपण कठीण झेल त्याने सोपा करून घेतलाय. धावफलकावर धावा लागल्या तर 2 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही स्थिती आहे बालाजी लॉयन्स विरुद्ध वेदांत वॉरियर्स या संघाची. वेदांत वॉरियर्स हा संघ फलंदाजी करतोय. बालाजी लॉयन्स हा संघ आपल्याला मैदानाच्या आत क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सचिन मांजरेकर. काय जबरदस्त जादू आहे सचिन या नावामध्येच मित्रांनो. सचिन म्हटलं की क्रिकेट के भगवान, गॉड ऑफ क्रिकेट, मास्टर ब्लास्टर, एशियन हिरो अशी अनेक नावं सचिन तेंडुलकर सरांना दिली गेलेत. तसेच हा सचिन संघाकरता खूप चांगलं काम करतोय. क्रॉस होऊन चेंडूला आता फलंदाजाने टोळावलाय. क्षेत्ररक्षकाच्या वरून म्हणजेच इनफिल्ड वरून चेंडू खेळला गेलाय. वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 4 धावन करता 4 धावेनिशी धावसंख्येला आता चेंडूला आता फलंदाजाने टोळावलाय. क्षेत्ररक्षकाच्या वरून म्हणजेच इनफिल्ड वरून चेंडू खेळला गेलाय. वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये या 4 धावेनिशी धावपळ पुढे सरकताना 6 धावा झालेल्या आहेत. 53 धावसंख्येचा पाठलाग होतोय. विकेट तर प्राप्त केलेत. विकेट प्राप्त केल्यानंतर दबाव कमी करण्यासाठी फलंदाजाने हा चौकार ठोकलाय. सचिन मांजरेकर हा गोलंदाजी मार्गावर याआधी त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. कधी कधी गोलंदाजाला जे व्हेरिएशन करतात ती सफलता देऊन जात आहेत. कधी कधी हेच व्हेरिएशन त्यांच्या अंगावर पडतंय म्हणजे चोप बसतोय. ऑफ स्टंपवर शफल झालाय. पॉपिंग क्रीजच्या आत जाऊन ह्या फटक्याची निवड केली होती ऑन साइडला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये जातो. चेंडू उचलतोय तोपर्यंत 1च धाव. एका धावेनिशी षटकाची सुद्धा झाली समाप्ती. पहिले षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वेदांत वॉरियर्स या संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 7 धावा.
आता जर आपण विचार केला, जिंकण्याकरता 24 चेंडू शिल्लक आहेत. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 46 धावांची आवश्यकता. याचाच अर्थ 11.50च्या सरासरीने आता धावपळ पूर्ण करावा लागेल. रिक्वायर्ड रन रेट हा वाढला गेलाय. अत्यावश्यक धावगती ही वाढली गेली आणि या धावगतीला जर बरोबर करायचं असेल तर फलंदाजांना दोघांनाही चांगला सामंजस्यपणा खेळपट्टीवर दाखवावा लागेल. दोघांनाही चांगला खेळ करावा लागेल. बालाजी लॉयन्स विरुद्ध वेदांत वॉरियर, ह्या दोघांमध्ये हा मॅच तुमच्या समोर आलाय. या मैदानावरचा हा 5वा मॅच आहे. या 5व्या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सरळ सेमीफायनल मध्ये धडक देईल. आणि सेमीफायनलचा मॅच सुद्धा आपण या मैदानावर बघणार आहोत. आता बदली नंबर 2चा गोलंदाज आलाय अक्षय नार्वेकर आणि त्याच्या समोर उजव्या हाताचा फलंदाज आहे विराज कोटणकर. याआधी बाद झाला विकी सिंग. विकी सिंगने 3 चेंडूचा सामना केला. 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव बनवली. विराज कोटणकर एका चौकारणीची 6 या धावसंख्येवर खेळतोय. आता रोहित रुद्र गोलंदाजीमध्ये ज्यांनी कमालीचं प्रदर्शन केलंय पहिल्या डावामध्ये. ऑफ स्टंपवर शफल झालाय. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून लॉंग लेगच्या दिशेने खेळला जात आहे. चेंडू जातो सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार चौकार. या 4 धावा प्राप्त केल्या आहेत. ऑफ स्टंपवर शफल झालाय. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून लॉंग लेगच्या दिशेने खेळला जात आहे. चेंडू जातो सीमारेषे पार, आर पार, दमदार, स्वीकारले गेलंय. धावसंख्या 4ने पुढे ढकलली गेली. धावसंख्या बनली ती 11. 1 बाद 11. पहिला गडी सस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर आता भागीदारीची आवश्यकता होती. पार्टनरशिपची गरज होती. ते पार्टनरशिप हे 2 फलंदाज मिळवून देताना दिसत आहेत. 11 रन्स. बघा, एक चौकार लागल्यानंतर कसा प्रेशर येतोय, कसा दबाव येतोय हे स्पष्ट आपल्याला दिसतोय. कारण क्षेत्ररक्षक हा क्रिकेटमध्ये फार महत्वाचा घटक आहे मित्रांनो. क्षेत्ररक्षकाची जबाबदारी आहे ती त्याने व्यवस्थित पार पाडली तर गोलंदाजाला सुद्धा त्याचा फायदा होत असतोय. गोलंदाज तयार अक्षय नार्वेकर. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक येतो. चेंडू उचलतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाते. म्हणूनच कपिल देव निकन सरांनी म्हटलं होतं 3 वर्षापूर्वी की गोलंदाज हे साहेब आहेत आणि गोलंदाज हे मजदूर आहेत आणि फलंदाज हे साहेब आहेत. याचं कारण असं होतं की गोलंदाज हे नेहमीच खूप मेहनत करतायत, चांगलं प्रदर्शन करत असतात, खेळपट्टीवर हवे तसे चेंडू टाकतायत आणि त्यांना प्रतिसाद देणं, त्यांना योगदान देणं हे क्षेत्ररक्षकाचं काम आहे. मात्र क्षेत्ररक्षक तिथे अपयशी ठरतायत. जसं नुकताच आपण 2 चेंडूवर बघितलं. धावपळकावर धावा लागल्या त्या 12. डावऱ्यातला फलंदाज स्ट्रायकिंग मध्ये रोहित रुद्र प्रथमतः सामोरे जातोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन टॅकल करण्याकरता, सामना करण्याकरता सज्ज झालाय. ऑफ स्टंपवर शफल झालाय. चेंडूची गती हिचा भापली, गतीचा अंदाज घेतला, त्याच्यानंतर चेंडूला वळवलाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव, 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. एका धावेनिशी त्याने आपलं खातं उघडलंय. हे फार महत्वाचं होतं. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 13 धावा. 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. जिंकण्याकरता 53 धावसंख्येची आवश्यकता असताना सध्या 9 चेंडूंमध्ये 13 धावा आल्यात. याचाच अर्थ जर आपण विचार केला तर 21 चेंडू शेष आहेत आणि या 21 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत त्या 40. ओहो, व्हॉट डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू, स्लोवर 1. फलंदाज ऑफ स्टंपवर शफल झाला. मात्र त्याला हालचाल करण्याआधी चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. यष्ट्या या ठिकाणी वाचल्यात म्हणायला काही हरकत नाही. त्रिफळा उद्ध्वस्त झाला असता कदाचित या खेळाडूचा. पुन्हा ऑफ स्टंपवर शफल झालाय. आता चेंडूला खेळलं जातं स्कोअर लेगच्या दिशेने. इन टू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. हा आलाय चौकार. 4 धावांनिशी पुढे सरकताना दिसतोय. आता चेंडूला खेळलं जातं स्कोअर लेगच्या दिशेने. इन टू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. मी एक आहे, हा आलाय चौकार. खेळाडू आहे आणि तो संकटानं जिद्दीने तोंड देताना दिसतोय. 4 धावा, 4 धावांची धावसंख्या झाली ती 17. व्यक्तिगत अशा 15 या धावसंख्येवर खेळतोय फलंदाज विराज कोटणकर. ही आवश्यकता आहे सध्याच्या स्थितीला. पुन्हा एकदा आपण अंदाज बांधूया. या चेंडू नंतर माहिती आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. जी काही रिक्वायरमेंट आहे
या संघाकरता. ऑन साईडला चेंडू खेळला जातोय, डीप मध्ये शतरक्षक तैनात आहे. फेकी येईपर्यंत 2 धाव पूर्ण केल्या जातील काय शंका आमच्या मनामध्ये. या शंकेचं निवारण खेळाडूंनी मैदानाच्या आतून केलंय. 2 धाव पूर्ण होत आहेत. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकं समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बालाजी लॉयन्स विरुद्ध लढा देत असताना वेदांत वॉरियर्स या संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 19 धावा. आता 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरता जर आपण विचार केला तर 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजून 34 धावा आवश्यक असतील. 18 बॉल 34 रन्स. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता ह्या मॅच मध्ये वेदांत वॉरियर्स या संघाला. काय घडतंय काय बिघडतंय याचा अंदाज आपण बांधूया. 18 बॉल 34 रन हे कठीण आहे काय. सध्याच्या स्थितीला 1 गडी बाद 19 धावा बनल्यात धाव फलकावर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. आपण बघतायत प्रभादेवी प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं देखणं आयोजन प्रत्येक वर्षी असतं आणि या आयोजनाचं हे 5वं वर्ष तुम्ही पाहतायत. 5व्या वर्षात सुद्धा नीटनेटकापणा साफसुथरापणा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लीग पद्धतीने मॅचेस होत आहेत प्रभादेवी प्रीमियर लीग 2021 मध्ये. गोलंदाजी मार्गावर आता काय बदलाव केला जातोय. सचिन मांजरेकर सांघिक 3रं आणि व्यक्तिगत 2रं षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. सचिन याचा हा चेंडू हवेमध्ये टोळावलाय. चेंडू हवेत आहे. मिड विकेटच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावांकरता षटकार. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषेचा हा चेंडू हवेमध्ये टोळावलाय. चेंडू हवेत आहे. मिड विकेटच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावांकरता षटकार. शतरक्षक 6 धावेनिशी आपण धावपक पुन्हा एकदा बघूया. या 6 धावेनिशी आता मात्र जो दबाव आहे तो दबाव गोलंदाजी करणाऱ्या संघावर असेल. 6 धावेनिशी धावसंख्या झाली ती 25 धावा. जिंकण्याकरता अजून 28 धावांची आवश्यकता असेल. 28 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 17 बॉल. 17 चेंडू आणि जिंकण्याकरता 27 धावांची आवश्यकता. 28 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 28 धावा. तिथे खेळाडू इंजुर्ड होतोय थोडासा बघूया. मात्र त्याच्यामधून सावरणं फार महत्वाचं आहे. जरी मी इंजुर्ड झालो तरी माझ्या संघाच्या हिताकरता खूप चांगले मेहनत घेईन. तर पाण्याची आवश्यकता ही खेळाडूंना नेहमीच भासत असते की पाणी या ठिकाणी पुरवलं जातंय. कारण बघितलं आपण शरीर पाण्यामुळे मन सत्यामुळे हे नेहमीच पवित्र राहतंय. म्हणूनच खेळाडूंना तर पाण्याची आवश्यकता भासली जाते आणि ते पाणी मैदानाच्या आत पुरवलं जाते. खूप चांगला फिटनेस आज प्रत्येक खेळाडूचा मी या मैदानावर बघितलाय. या मॅच मध्ये सुद्धा बालाजी लॉयन्स आणि वेदांत वॉरियर्स हे 2 संघ लढत असताना त्यांचा सुद्धा चांगला फिटनेस आहे. ज्याच्यामध्ये बालाजी लॉयन्स संघाने ठेवलेलं 53 धावसंख्येचं लक्ष्य पार करण्याकरता वेदांत वॉरियर्स हा चांगली झुंज देतोय, संघर्ष करतोय आणि संघर्ष हेच जीवन आहे मित्रांनो. आता डावऱ्याचा फलंदाज स्ट्राईक इन कडे रोहित रुद्र. ह्या मॅच मध्ये रोहित रुद्र याने पहिल्या इनिंग मध्ये 1 षटक टाकून 3 सफलता प्राप्त केल्या होत्या आणि 5 गडी बाद सुद्धा केले होते. आता फलंदाजीमध्ये तो त्याची जबाबदारी स्वीकारतोय. सचिन मांजरेकर या गोलंदाजावर मांजरेकर या गोलंदाजाच्या पहिल्याच चेंडूवर तो तुटून पडला. फुल टॉस चेंडू होता. ऑन साईडला चेंडूला वळवलंय. स्कोर लेग मध्ये 1 धाव पूर्ण केली. 2री धावेची घाई करतात. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. तसं मैदानाच्या आत काही दिसत नाही. दोन्ही फलंदाज सुरक्षितरित्या आपापल्या घरामध्ये पोहोचतायत. या 2 धावेची धावफलक वाढतोय. धावसंख्या झाली ती 27. आता स्थिती अशी बनले चेंडू शिल्लक आहेत ते 16 आणि जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत त्या 26. 16 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 16 बॉल रिमेनिंग अँड 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. 16 चेंडू 26 धावांची आवश्यकता. काहीही घडू शकतं या मॅच मध्ये. मेहनत करावी लागेल. मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जे बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच उघडे करत असते. ओहो कोलोटपाचा चेंडू म्हणजे जर आपण बघितलं ओव्हरपिच चेंडू आणि या चेंडूला जॉर्कर पद्धतीचा कदाचित हा चेंडू होऊ शकला असता. ह्या चेंडूला खोदून काढायचा होता फलंदाजाला. हा चेंडू येतोय मिड ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल. 1 धावेनीची धावफलक पुढे सरकताना 1 धावेनीची धावसंख्या झाली ती या 2 धावेनीची धावसंख्या झाली ती 29. 2 धाव पूर्ण केल्यात. बघता बघता
एक चोरटी धाव सुद्धा पूर्ण केली आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या झाली ती 29. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आता कुठेतरी प्रश्न पडलाय तो सचिन मांजरेकर या गोलंदाजाला. पहिले षटक त्याचं प्रभावी ठरलं, त्याच्यानंतर हे तिसरं षटक थोडासा चोप बसलेला दिसतोय. सायकीनकडे रोहित रुद्र. क्रॉस लाईन उंची जास्त गाठलेली आहे, चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, लांब लचक षटकार. सायकीनकडे रोहित रुद्र. 6 धावा मिळत आहेत. या 6 धावेनीची आता क्रॉस लाईन उंची जास्त गाठलेली आहे, चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, झाली ती 35. 35 वॉटर स्ट्रोक. चांगला फटका अद्यावत केलाय. जो सूर मागच्या 2 मॅच मध्ये सापडला नव्हता रोहित रुद्र या खेळाडूला, तो ह्या मॅच मध्ये सापडलाय आणि ह्या मॅच मध्ये तो आता षटकारांची आतषबाजी करण्याकरता सज्ज झालाय. 6 धावांची धावसंख्या झाली ती 35. आता मात्र जे इक्वेशन होतं ते इक्वेशन मध्ये थोडासा फरक पडलाय. चेंडू शिल्लक आहे ते 14 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता. 14 बॉल रिमेनिंग अँड 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. 14 चेंडू 18 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सचिन मांजरेकर तो प्रश्नामध्ये असेल. सचिन मांजरेकर यांनी फलंदाजीमध्ये 18 चेंडू 41 धावा बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये. मात्र आता त्याला प्रश्न पडला असेल की हे षटक माझं योग्य होतं का, की ह्या जागेवर आणखीन एखादा बदली खेळाडू आणायला हवा होता नंबर 3चं षटक टाकण्याकरता. कुठेतरी इथे जे अंदाज होता, नियोजन होतं, जी आखणी होती ती आखणी चुकलेली आहे असं मला तरी वाटतंय. बघूया आता सचिन याचा पुढील चेंडू कसा असेल, कारण आत्मविश्वास प्राप्त केलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने. सुरुवातीलाच मी म्हटलं होतं की प्रत्येक खेळाडूंचा जवळचा मित्र कोण असेल तर तो त्याचा आत्मविश्वास. आणि इथे मात्र आत्मविश्वास प्राप्त करणारा खेळाडू रोहित रुद्र डावऱ्या हाताची फलंदाजी करतोय. 2 षटकारीनिशी चांगली फलंदाजी करतोय, चांगला खेळ करतोय. प्रेशर असेल, सर्व शतरक्षक बाउंड्री लाईनच्या दिशेने आपल्याला जास्त दिसत आहेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट मध्ये शतरक्षक तैनात केला गेलाय. ओहो, आता कव्हरच्या वरून खेळायचा प्रयास केलाय. इन द एअर, हवेमध्ये हा चेंडू बराच वेळ होता, झेल सुटला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच आणि सोडाल कॅच तर हराल मॅच. हे क्रिकेटचं सूत्रच आहे मित्रांनो. आणि हा झेल सुटल्यानंतर जो दबाव आता वाढेल आणखीन, तो दबावामधून बाहेर निघणं कठीण जाईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला असं मला वाटतंय. 1 धाव मिळाली. एका धावणीची धावसंख्या झाली ती 36. या षटकातील आता शेवटचा चेंडू असेल सचिन मांजरेकर याचा. महागडं षटक. 17 धावा 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत मोजलेत सचिन मांजरेकर या गोलंदाजाने. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये कमी धावा आल्यानंतर हे तिसरं षटक महागडं ठरलंय. धावांची गती, धावसंख्या आहे ती 36 धावा. आता 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 17 धावा. 13 बॉल रिमेनिंग अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. कष्टाचं फळ हे नेहमीच चांगलं असतं मित्रांनो. बघूया इथे कष्ट कोण करतोय. आडव्या बॅटचा वापर केलाय. ऑफ स्टंपर शफल होऊन चेंडूला खेळलं गेलंय. मिड विकेटचा शतरक्षक येतोय, चेंडू उचलतोय. तोपर्यंत फलंदाजाला संधी होती ही धाव चोरण्याची. 1 धाव त्यांनी चोरलंय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल वेदांत वॉरियर्स या संघाने बालाजी लॉयन्स विरुद्ध 53 धावांचा पाठलाग करायला घेतलाय. आणि पाठलाग करता करता 3 षटकांमध्ये धाव फलकावर धावा लागल्या त्या 1 बाद 37 धावा. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 16 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 16 धावा. काय 12 चेंडू मध्ये 16 धावा होतील किंवा रोखलं जाईल. इथे गोलंदाजाला थोडासा दबाव असेल. गोलंदाज दबावाखाली खेळतील काय. म्हणून ज्यावेळेस गोलंदाजी मार्गावर असतो त्यावेळेस फक्त त्याच्या डोक्यामध्ये एकच लक्ष असायला हवं, त्याला समोरच्या 3 यष्ट्याच दिसायला हव्या, तर फलंदाजाला पडणारा चेंडूच दिसायला हवा. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. 12 बॉल टू गो अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 चेंडू 16 धावा. सेमीफायनल मध्ये धडक देण्याकरता कोण संघ इथे संघर्ष करेल. दोन्ही संघ सध्या संघर्ष करतायत, मात्र पुढे कोण जाईल हे प्रश्नचिन्ह आहे आणि याचं उत्तर आपल्याला या 2 षटकानंतर मिळेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संजय आलाय. संजय हा गोलंदाज क्रमांक 3 वर येण्या योग्य होता, मात्र ह्या गोलंदाजाला इथे क्रमांक 4 वर आणलं गेलंय. याआधी संजय याची जी षटकं आपण बघितली ते षटकामध्ये आपल्याला बदल दिसला. कधी कधी त्या गोलंदाजाने पहिलं षटक टाकलंय, त्याच्यानंतर आणखीन एका मॅच मध्ये ह्या गोलंदाजाने तिसरं षटक सुद्धा टाकलंय.
दुसरं षटक सुद्धा टाकले आणि आता ह्या गोलंदाजाला क्रमांक 4चं षटक टाकण्याकरता आणलंय. अहो या ठिकाणी जोरकस मारलाय चेंडू हवेमध्ये, चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय उत्तुंग षटकार. बिगी 6 धावा 4चं षटक टाकण्याकरता आणलंय. अहो या ठिकाणी जोरकस मारलाय चेंडू हवेमध्ये, चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय उत्तुंग षटकार. बिगी या 6 धावेनिशी धावफलक पुढे सरकलाय. धावसंख्या पोहोचला तो 43 वर. आता फक्त 10 धावा हव्या आहेत हा मॅच जिंकण्याकरता. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू, या चेंडूला पंच केलंय. चेंडू सुपर कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. शतरक्षक दूरवरून फेकी करेपर्यंत फलंदाजाने सहजरित्या 2 धाव पूर्ण केल्यात. चांगले रनिंग बिटवीन द विकेट्स याचा प्रत्यय हे दोन्ही फलंदाज आता दाखवत आहेत. या 2 धावेनिशी धावफलक आता पुढे सरकताना धावसंख्या झाली ती 45. रोहित शर्मा याच्या जर्सीचा क्रमांक आपल्या डोळ्यासमोर आलाय, ज्यांनी 3 वेळा द्विशतक झळकावलेत. हो, नटराज स्टाईल पद्धतीने चेंडूला टोळावलाय. बघूया किती धावांकरता हा चेंडू गेलाय. चौकारांकरता हा चेंडू निघून गेलाय. दॅट्स अ 4 रन्स. हा चौकार आलाय आणि शतरक्षक त्या ठिकाणी आदर्शपणा दाखवतोय, डिसिप्लिन दाखवतोय. 4 धावांचा इशारा सुद्धा त्यांनी केलाय. या 4 धावा मिळत आहेत. 4 धावेनिशी आता मात्र विजयाच्या अगदी समीप आलाय फलंदाजी करताना वेदांत वॉरियर्स हा संघ. धावसंख्या झाली ती 49. 4 धावांची आवश्यकता उर्वरित 9 चेंडूंमध्ये. 9 बॉल टू गो अँड 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. आखूड टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाला संधी होती हलक्या हाताने चेंडूला खेळायची. मिडऑन मध्ये दिशा दिली, 1 धाव पूर्ण केली आणि एका धावेनिशी 50 गाठली. बघा काय विराज कोटणकर ह्या नावाचं वादळ मैदानाच्या आत इथे येतोय, जे सपासप वार करतोय, चांगली फलंदाजी करतोय. त्याच्या बॅट मधून 4 चौकार आणि 1 षटकार आलेला आहे. धावसंख्या आहे ती 50. जिंकण्याकरता फक्त 3 धावांची आवश्यकता. 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि या चेंडूला भिरकावून दिलंय, पूल केलंय, पूल पॉवरफुल बनलाय. चेंडू सीमारेषे पार, हा आलाय षटकार. 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. चेंडू निघून गेलाय 6 धावांकरता. खेळ खल्लास. आणि या चेंडूला भिरकावून दिलंय, पूल केलंय, पूल पॉवरफुल बनलाय. चेंडू सीमारेषे पार. हा वॉट मॅच. काय टॅलेंट दाखवलंय, काय